अरे बाप अचानक भयानक मध्ये डायरेक्ट बाया शेड गायकडची भेट झाली हो. तर रामकृष्ण हरी शुभ सकाळ. गुरुपौर्णिमेची तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. पब्लिक मध्ये आपल्याला जायचंय म्हणे गुरुपौर्णिमा दर्शन घ्यायला माय माऊलींचे. म्हटलं बरे चला काहीतरी घ्या म्हणलं गुरुदक्षिणा. म्हणे भाऊ पेढेच घेतो. म्हणलं बरे चला पेढे वगैरे घेऊन बाहेर आलो आणि तेवढा बाया शेटची एंट्री झाली. अरे बापरे म्हणलं लकी भेटले बाया शेट तुम्ही. तर शेटला म्हणलं गाडी घेतली काय पेढे पेढे म्हणे पेढे भाऊ खाऊ ना काहीच विषय नाही. म्हणलं पेढे खायला सारखेच बाया शेट फक्त आपलं एवढं काम होतं तेवढं फॉलोअर्सला कॉल करून द्या. म्हटलं फॉलोअर्स काढा ना आपल्याला नाही का. म्हणजे काय लगेच करतो म्हणे कॉल. आलो 5 वाजता या पोरांना पोरं गोळा करता करता हा म्हणतो मी त्र्यंबक करून येतो हा म्हणतो नाशिक करून येतोय. पोरं गोळा करता करता याला 7 वाजले ना. आलो नंतर इकडे गुरुपौर्णिमा पब्लिक तुम्हाला सांगतो अरे तुम्ही माझ्या संस्थेत कसं काय. अरे दादा न संस्थेत होत मी 2 वर्ष 7वी 8वी. विशाल महाराज काय सांगू राहिले पोरांना दम देऊ राहिले काय. त्याला म्हणलं बहुत लहान लहान पोरं दम नको देऊ म्हणलं ते लहान पोरं घेईल म्हणलं ऐकून फक्त आम्हाला दम देऊ नका म्हणलं. मग बघतो म्हणलं तुझ्याकडे सर जुनी कंपनी बरं का आपल्या बॅचचे पोरं होते. आता सोडली त्यांनी सोडली मी सोडली. ते सगळं खरं बरं का सगळं आनंदाचे दिवस आहे. फक्त एकच दुःखाचा क्षण वाटतं ते म्हणजे आमची माऊली आमच्या मधून निघून गेले म्हणजे देह रूपात निघून गेले. पण त्याचा सहवास आमच्या सोबत काय असणार आहे बरं का. नंतर माईंचं वगैरे स्वामींचं वगैरे पूजन वगैरे केलं पब्लिकनी. मला थोडं आशीर्वाद राहू द्या मा स्वामी काहीच अडचण नाही. तुमचे आशीर्वाद असले म्हणजे आपलं थोडंसं सुखरूप चालू नाही का बरं का. पब्लिक संस्थेमधले गुरुबंधू भेटले आपल्याला पण आपल्याला जेव्हा पाडा प्रेम करायचे शाळेमधले तुम्हाला सांगतो पब्लिक एवढी काळजी घेतली ना आपल्याला त्या काळामध्ये पब्लिक ना. नंतर तो काय लॉगच बघतो म्हणजे तो लॉगला आवडतं आपल्याला. मला लाईक फॉलो करत जा म्हटलं काहीच विषय नाही. त्यांना भेटलो वगैरे नंतर एक जणाला कॉल करत होता आपण. त्याला भेटून वगैरे नेवलं घराकडे. जय श्रीराम.